आज ना याच्या 10वीच्या बोर्डाचा रिझल्ट आहे आणि याला पास होईल का नापास होईल याचं काही टेन्शनच नाही. मस्त आमच्या रूम मध्ये येऊन 8 वाजेपर्यंत झोपेले. मग त्याच्या अंगावर पाणी टाकलं तेव्हा उठला. मग मी जेवायला चाललो होतो तर गल्लीतून आईस्क्रीम वाला जात होता. मी म्हणलं मला नाही पाहिजे, मी जेवायला चाललोय, पण दिली ना जबरदस्ती. मग खात खात मेसला गेलो आणि जेवण करून आलो. मग काय 11:30 वाजत आले होते आणि याचा रिझल्ट पण लागणार होता. आणि जशी साईड ओपन झाली एका सेकंदामध्ये याचा रिझल्ट बघितला आणि काय झाला ना भाऊ पास. मस्त पैकी 70% पण पाडले. मग त्याला तर एवढा आनंद झाला का डायरेक्ट नाचायलाच लागला. मग पटकन दुकानात पण गेला आणि पेढे घेऊन आला. अर्धा बॉक्स तर मीच ठेवून घेतला आणि मस्त वडापाव थंड वगैरे आणलं आणि पार्टी केली. पण तेवढ्यावरच कुठं थांबतोय, 3-4 वाजता करवंद पण आणले आणि दही पण होतं. सगळं खाऊन झाल्यावर मग म्हणायला लागलो अजून पैसे शिल्लक आहे आणि हे पण खर्च करून टाकायचे. मग काय काढली गाडी आणि निघालो काय खायच्या प्यायच्या विचारात. मग तो आला मोहब्बत का सरबतच्या दुकानावर घेऊन. मस्त तो सरबत पोटभर पिलो आणि रूम कडे निघालो. पण तो म्हणाला अजून माझं पोट नाही भरलं. मग वळवली गाडी ह्या अनारसाच्या ज्यूसच्या दुकानावर आणि तो पण एक ग्लास ज्यूस पिलो आणि मग फायनली भावचे सगळे पैसे उडाल्यावर रूम वर आलो. इथं आल्यावर झाले ना त्याची येडे चाळे सुरू. आयला मला 70% पडले. मग आता काय सरबतच्या ज्यूसचं दुकान टाकतो काय, ते सगळं जाऊ द्या. कमेंट मध्ये भावला तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन म्हणा आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग रोज बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.